इंजिनिअरिंगच्या कॅप प्रोसेसमध्ये सीट अलॉटमेंट कशी होती असा विद्यार्थी आणि पालकांचा औत्सुक्याचा विषय असतो. खरं तर सगळ्यांनीच ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर मेरिट नंबर 1च्या विद्यार्थ्याचा पहिल्यांदा विचार होतो. त्याचे ऑप्शन फॉर्म तपासताना अर्थातच मेरिट त्याचा जो ऑप्शन नंबर 1 आहे त्याच्यानुसार त्याला सीट अलॉट केली जाते. सीईटीचा मार्क आणि जेईचे मार्क या दोन्ही माध्यमातून सीट उपलब्ध आहे का ते तपासलं जातं. नंतर मेरिट नंबर 2चा फॉर्म पाहिला जाईल, त्याचं सीट अलॉट होईल. त्याच्यानंतर 3 नंबर असं करत करत तुमचा नंबर समजा 15,460 मेरिट नंबर आहे, तर 15,459 पर्यंतच्या मुलांची अलॉटमेंट झाल्यानंतर तुमचा फॉर्म त्या सिस्टीमकडे येईल. आता तुमच्या ऑप्शन फॉर्म मधला पहिला ऑप्शन चेक केला जाईल. सीईटीच्या मार्कांच्या माध्यमातून सीट शिल्लक आहे का, कोट्यातून नाही, जेई मधून आहे का नाही, मग ऑप्शन नंबर 2 तपासला जाईल. असं करत करत 2, 3, 4, 5 समजा 17 नंबरचा जो तुमचा ऑप्शन आहे त्या ठिकाणी तुम्हाला सीईटीच्या मार्कांच्या आधारे सीट तुमच्या कॅटेगरीतनं उपलब्ध आहे असं कळल्यानंतर ती तुम्हाला सीट अलॉट होईल. आता पहिले 16 का अलॉट झाले नाहीत त्याचं कारण असं आहे की त्या ठिकाणी तुम्ही मागितलं होतं परंतु सीट शिल्लक नव्हती. 17 नंबरचा का मिळाला त्याचं कारण तुम्ही सीट मागितली होती आणि त्या ठिकाणी शिल्लक होती. 18 नंबर पासून पुढचे तुमच्या ऑप्शन्सला विचार का नाही केला त्याचं कारण तुम्हाला एकच द्यायची होती, आता ती दिलेली आहे. अशा पद्धतीने सीटची अलॉटमेंट होते. अत्यंत ट्रान्सपरंट पद्धतीने तुमच्या मेरिट प्रमाणे आणि तुमच्या ऑप्शन्स प्रमाणे उत्तर त्या क्रमाने त्याचा विचार केला जातो, हे लक्षात घ्या.